नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तुम्ही त्यांना व्हिडिओला सुरुवात करतो करू शकता। एकंदरीतच महत्त्वाची बातमी आहे, कांदा उत्पादकांवर सुलतानी संकट, दरावावी आर्थिक गणित कोलमडले त्या संदर्भातील बातमी आहे। राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। बाजारभाव या ठिकाणी कोसळल्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे। पावसाळी हवामानामुळे वखारीतील साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अधिक अडचणीत आले आहेत। मांडवगण, फराटा तालुका, शिरूर परिसर या बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो। या भागातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले होते, मात्र बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी वखारीतील साठवण्याचा निर्णय घेतला। दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे वखारीतील कांदा खराब होऊ लागला आहे। काही बाजार समित्यांमध्ये तर शेतकऱ्यांना कांदा विकण्यासाठी पैसे मिळण्याऐवजी वाहतूक व हमालीचा खर्च स्वतःकडून भरावा लागत आहे। परिणामी काही ठिकाणी शेतकरी कांदा शेतातच टाकून देत आहे। हा प्रकार संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा धोक्याचा इशारा मानला जात आहे। सध्या कांद्याचे भरपूर उत्पादन असून मागणी मात्र कमी आहे, त्यामुळे बाजारपेठ कोसळली आहे। सरकारने जर वेळेत उपाययोजना केल्या नाही तर शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। धन्यवाद। लाईक आणि सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी, नक्कीच हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा आहे। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढे। तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र।